नमस्कार. प्रथम परिचय देतो. माझं नाव चंद्रशेखर रायपुरे, बाय प्रोफेशन टीचर आहे आणि सोबत जगातला सुंदर असा बिझनेस माझ्या फॅमिलीसोबत आणि अपलाईन अँड डाउनलिंगच्या पद्धतीने पॅशनेटली बिल्ड करत आहे. तर जगामध्ये प्रत्येक व्यक्ती हा उपजीविकेसाठी काहीतरी माध्यम निवडतो. कुणी जॉब करतो, कुणी व्यवसाय करतो आणि त्या माध्यमातून अर्थार्जन करून कुटुंबाची उपजीविका चालवतो. परंतु शोकांतिका ही आहे की 95% लोकांच्या फक्त गरजा पूर्ण होत आहेत आणि स्वप्न अपूर्ण राहत आहे. तर आज मी तुमच्यापुढे यासाठी उभा आहे की एक अशी अपॉर्च्युनिटी तुमच्यापुढे मी शेअर करणार आहे, ज्या माध्यमातून प्रत्येक कुटुंब आपल्या स्वप्नाची पूर्तता करू शकते. तर बिझनेस कसा आहे, कोणता आहे, कशा प्रकारे इन्कम येणार आहे, ते आपण सगळी चर्चा करणारच आहोत. पण तत्पूर्वी हा बिझनेस कोण करत आहे याविषयी मी तुम्हाला थोडंसं सांगतो. आपल्या बिझनेसमध्ये नासाचे सायंटिस्ट आहेत, त्यानंतर कलेक्टर आहे, CA आहे, त्यानंतर IT गोल्ड मेडलिस्ट लोक आहेत, डॉक्टर आहेत, वकील आहेत, इंजिनियर आहेत. मग तुम्ही म्हणाल की हा जो बिझनेस आहे हा फक्त मोठ्या पदावरच्या लोकांसाठीच आहे का, किंवा ज्यांचं स्टेटस चांगलं आहे त्यांच्यासाठीच आहे का? तर मुळीच नाही. तर जी लोक असं म्हणा की या बिझनेसमध्ये काही सायकल पंक्चर जोडणारे सुद्धा आहे, ट्रक ड्रायव्हर सुद्धा आहे, 5वीपर्यंत शिक्षण झालेले शेतकरी सुद्धा आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य हेच आहे की हा बिझनेस प्रत्येकासाठी आहे आणि प्रत्येक जण चांगल्या पद्धतीने करू शकतो. आणखी या बिझनेसचं वैशिष्ट्य असं आहे की यामध्ये तुम्हाला कुठल्याच प्रकारचे इन्व्हेस्टमेंट करायचं काम नाही. आपण जर मार्केटमध्ये पाहिलं तर कुठलं एखादं प्रोफेशन सुरू करतो म्हटलं, एखादा व्यवसाय सुरू करतो म्हटलं, तर सगळ्यात पहिली जी आपली अट असते ती असते इन्व्हेस्टमेंटची. परंतु आपल्या बिझनेसमध्ये आपल्याला कुठल्या प्रकारचे इन्व्हेस्टमेंट करायचं मुळीच काम नाही. सोबत आपला जो वेळ आहे, आपलं जे मेन प्रोफेशन आहे ते करता करता जो उरलेला वेळ आहे आपला, त्या वेळेमध्ये आपण हा बिझनेस करू शकतो. तर ठीक आहे, आपण स्टार्ट करूया. तर सगळ्यात सुरुवातीला एक रॉबर्ट कियोसाकी नावाचे जागतिक दर्जाचे अर्थतज्ञ आहेत. आज जे डोनाल्ड ट्रम्पचे बिझनेस पार्टनर आहेत, ज्यांचे 6 व्यवसाय वेगवेगळ्या 58 देशामध्ये काम करत आहेत आणि त्यांचे बिझनेस मेंटॅलिटीचे वेगवेगळे बेस्ट सेलर पुस्तक आहे. तर ह्या व्यक्तीने काय केलं की जगभरामध्ये जे लोक पैसा कमावणार आहेत त्या सगळ्या लोकांना 4 भागामध्ये डिवाइड केलं. त्यातला पहिला जो भाग आहे तो आहे एम्प्लॉईज, दुसरा आहे सेल्फ एम्प्लॉईज, तिसरा आहे बिझनेस ओनर आणि चौथा आहे इन्व्हेस्टर. आता आपण थोडक्यात समजून घेऊ की एम्प्लॉईज कोणाला म्हणायचं, की जे व्यक्ती स्वतःचा वेळ दुसऱ्यासाठी गुंतवतात आणि त्या मुद्द्यामध्ये पैसा कमावतात. जसं की गव्हर्नमेंट जॉब करणारे, चपराशापासून तर कलेक्टरपर्यंत, प्रायव्हेट कंपनीमध्ये सफाई कामगारापासून तर कंपनीच्या CEO पर्यंत किंवा शेतमजूर, हे सगळे लोक या एम्प्लॉई या गटामध्ये येतात. त्यानंतर दुसरा जो गट आहे तो आहे सेल्फ एम्प्लॉई, म्हणजे स्वतःचा व्यवसाय करणारे, एखादा दुकानदार असेल, शेतकरी असेल किंवा मग डिग्रीच्या भरोश्यावर इन्कम घेणारे डॉक्टर, वकील, इंजिनियर, हे सर्व लोक या सेल्फ एम्प्लॉई या गटामध्ये मोडतात. आणि यांचं वैशिष्ट्य काय असते की हे आपला वेळ स्वतःलाच देतात आणि त्या मोबदल्यामध्ये इन्कम घेतात. त्यानंतर तिसरा जो वर्ग आहे तो आहे बिझनेस ओनर. हा असा गट असतो की यामध्ये हे लोक हजारो लोकांना कामावर ठेवू शकतात, त्यांची सॅलरी पे करू शकतात, म्हणजे लोकांचा वेळ विकत घेतात, त्या मोबदल्यामध्ये इन्कम कमावतात. म्हणजे एक सिस्टीम क्रिएट करतात, ती सिस्टीम काम करते आणि हे ओनर असतात. त्यानंतर जो चौथा गट आहे तो आहे इन्व्हेस्टर, की जे लोक करोडो रुपयांची गुंतवणूक वन टाइम करू शकतात आणि पैशाच्या मोबदल्यामध्ये पैसे कमावतात. रॉबर्ट कियोसाकी यांचं म्हणणं आहे की जगभरामध्ये जे लोक आहेत ते या 4 कॅटेगरीमध्ये आहेत. तर त्यांनी काय केलं, या साईडला A नाव दिलं आणि या साईडला B नाव दिलं आणि दोन्ही साईडची कंपॅरिझन केली. त्यांनी सांगितलं की एम्प्लॉईज आणि सेल्फ एम्प्लॉईज हा जो वर्ग आहे यांची जगामध्ये लोकसंख्या 95% आहे आणि बिझनेस ओनर आणि इन्व्हेस्टर यांची जगामध्ये लोकसंख्या फक्त 5% आहे. परंतु दुसरी जी गोष्ट त्यांनी आपल्याला सांगितली ती खरोखर नवल वाटण्यासारखी आहे. ते म्हणतात की ही 95% जी जनसंख्या आहे यांच्याकडे जगातला फक्त 5% पैसा आहे आणि हे जे 5% लोक आहेत त्यांच्याकडे जगातला 95% पैसा आहे. आता ही नवल वाटण्यासारखी गोष्ट आहे, पण याच्या मागचं कारण काय आहे ते नेमकं ते सांगतात. पण विचार जर आपण केला तर एम्प्लॉईज आणि सेल्फ एम्प्लॉईज या साईडला बुद्धिजीवी वर्ग आहे, क्वालिफाईड लोक आहेत, म्हणजे कलेक्टरपर्यंत पोस्ट असणारे लोक या साईडला आहेत. कुठलं काम कशा पद्धतीनं करायचं हे यांना चांगल्या प्रकारे प्रॅक्टिकली माहीत असतं. शिवाय त्यांची संख्या सुद्धा 95% आहे, पण तरी पण त्यांच्याकडे जगातला फक्त 5% पैसा आहे. दुसऱ्या साईडचा विचार जर केला तर इथं काही कमी शिकलेले लोक सुद्धा आहेत,
त्यानंतर यांची संख्या 5% आहे, तरी यांच्याकडे जगातला 95% पैसा आहे. तर याचं कारण रॉबर्ट कियोसाकीच आपल्याला सांगतात. ते म्हणतात याच्यामध्ये कोण श्रीमंत आहे, कोण गरीब आहे, कोण शिकलेला आहे, कोण कमी शिकलेला आहे, याचा काही संबंध नाही. तर या दोन्ही साईडच्या काम करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. त्याचमुळे या दोन साईडला आपल्याला एवढी मोठी तफावत दिसून येते. तर ते सांगतात की ए साईडचे लोक कशा पद्धतीने काम करतात. जसं ए साईड म्हटली तर एम्प्लॉईज आणि सेल्फ एम्प्लॉईज जनरली 95% लोक या गटामध्ये येतात. आपण सुद्धा त्याच गटामध्ये आहोत. तर ए साईडचे लोक कशा पद्धतीने काम करतात, तर ते म्हणतात की ते एका ग्राफनुसार काम करतात. ग्राफ आहे टाइम आणि मनीचा. एखादी व्यक्ती आहे की जी 8 तास काम करत आहे आणि एक्स इन्कम घेत आहे. म्हणजे कोणाचं इन्कम 10 असेल, कोणाचं 20 असेल, कोणाचं 1 लाख रुपये असेल. तर आपण इथं एक्स इन्कम पकडू. एक व्यक्ती 8 तास काम करते आणि एक्स इन्कम घेते. आता त्या व्यक्तीला हे जे एक्स इन्कम आहे हे डबल एक्स करायचं आहे, म्हणजे दुप्पट करायचं आहे. तर त्याला त्याच्यावर दुसरा कुठला पर्याय आहे का? मुळीच नाही. त्याला एकच पर्याय आहे, तो म्हणजे वेळ वाढवणे. 8 तासाचे 16 तास काम करणे. पुन्हा या व्यक्तीला असं वाटलं की मला हे इन्कम अपुरं होत आहे, पुन्हा मला हे इन्कम ट्रिपल एक्स करायचं आहे, म्हणजे 30,000 पर्यंत करायचं आहे. तर पुन्हा त्यांच्याजवळ एकच पर्याय आहे, तो म्हणजे स्वतःचा वेळ वाढवणे, 24 तास काम करणे. परंतु ईश्वराने प्रत्येकाला 24 तास जरी दिलेले असले तरी आपली काम करण्याची मर्यादा किती आहे? 10 ते 12 तास. आपण फक्त दिवसाचे 10 ते 12 तास चांगलं काम करू शकतो. या ठिकाणी काय झालं, आपल्या वेळेला मर्यादा लागली, म्हणजे आपला टाइम लॉक झाला आणि आपलं जे इन्कम आहे हे टाइमवर डिपेंड आहे. जेवढा टाइम आपण काम करू तेवढं इन्कम आपल्याला येईल. त्यामुळे पैसा सुद्धा काय होतो? लॉक होतो. त्यानंतर ए साईडच्या लोकांचं आणखी एक वैशिष्ट्य असं आहे की ते सिंगल सोर्स ऑफ इन्कमवर काम करतात. एखाद्याचं दुकान असेल तर तो दुकानच्या भरोश्यावर उपजीविका चालवतो. एखाद्याचा जॉब असेल तर जॉब, किंवा मग एखाद्याचं शेती असेल तर शेती. दुसरं कुठलंही माध्यम पैसा कमवण्याचं नसते, त्यामुळे त्यांच्याकडे पैसा कमी असतो. तिसरं असं आहे की या लोकांना त्यांच्या कामावर मेंटली आणि फिजिकली हजर राहावंच लागते. ज्या दिवशी ते कामावर हजर आहेत त्या दिवशी त्यांचं इन्कम सुरू आहे, आणि ज्या दिवशी ते कामावर हजर नाही त्या दिवशी इन्कम शून्य होते. सोबत या लोकांना त्यांचं काम डेली बेसवर करावं लागतं. 1 तारखेला सुरू केलं 30 तारखेपर्यंत सतत काम करावं लागतं, तेव्हा त्यांच्या घरामध्ये इन्कम येते. या ठिकाणी 2 गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या आहेत: टाइम लॉक, मनी लॉक आणि सिंगल सोर्स ऑफ इन्कम. ह्या 2 महत्वाच्या गोष्टी आहेत की ए साईडच्या लोकांजवळ संख्या जास्त असून किंवा बुद्धिजीवी वर्ग असून सुद्धा त्यांच्याजवळ इन्कम फक्त 5% आहे. आता बी साईडचे लोक याच्या विपरीत काम करतात. ते कसे करतात ते सुद्धा रॉबर्ट कियोसाकीने आपल्याला स्पष्ट केलेलं आहे. आपण काय करू, बी साईडचे एका बाटाजीचं उदाहरण घेऊ. सुरुवातीला बाटाजी कोण होते? सेल्फ एम्प्लॉईज होते. त्यांचं कलकत्त्यामध्ये छोटंसं दुकान होतं. त्या ठिकाणी बसून ते 10 ते 12 तास आपलं दुकान उघडं ठेवायचे. आपल्या जवळचा जो माल आहे तो तिथं बसून विकायचे. नंतर त्यांच्या असं लक्षात आलं की आपल्या मालामध्ये कोणतीच त्रुटी नाही आहे. आपले गिराईक सुद्धा भरपूर प्रमाणात आपल्याजवळ येत आहे, परंतु मर्यादा आहे आपल्याला कशाची? वेळेची. आपलं काम किती तास होत आहे? 10 ते 12 तास. त्यामुळे आपल्याजवळ इन्कम कमी आहे, आपण बी साईडला जाऊ शकणार नाही. मग त्यांनी काय केलं, त्यांनी वेगवेगळ्या शहरांमध्ये ते गेले आणि तिथल्या काही लोकांसोबत त्यांनी संपर्क केला आणि त्या लोकांना सांगितलं की तुम्ही तुमच्या शहरामध्ये माझ्या नावानं दुकान उघडा, बाटा हाऊस या नावानं दुकान उघडा. दुकान तुमचं राहील, कर्मचारी वर्ग तुमचा राहील, इलेक्ट्रिसिटी तुमची राहील, फर्निचर तुमचं राहील, आणि तुम्ही तिथं बसून 10 ते 12 तास दुकान उघडं ठेवून माझा माल विकाल. आणि मी तुम्हाला काय देईल तर माझं नाव देईल, सोबत माझा क्वालिटी बेस माल देईल. आणि असं जर तुम्ही केलं तर मी तुम्हाला तुमचा जो एकूण नफा आहे त्या नफ्याच्या 96% किंमत तुम्हाला मी देईल आणि 4% फक्त माझ्याकडे ठेवेल. तर हे शहरांमध्ये जवळपास आपण उदाहरणं घेऊ: अमरावती, नागपूर, पुणे, मुंबई, बॉम्बे. तर या ठिकाणी काय झालं, बाटाजींनी करार असा ठेवला, पार्टनरशिप अशी ठेवली की 96% नफा या लोकांना द्यायचा, 4% नफा स्वतःकडे ठेवायचा. आता वर पाहता ही पार्टनरशिप आपल्याला या लोकांसाठी चांगली वाटते, परंतु 2000च्या सर्वेनुसार बाटाजीचे जवळपास 10,000 आउटलेट्स आहेत आणि हे सर्व दुकानं जवळपास 10 तास रोज उघडतात. बाटाजीसाठी एका दिवसाला काम होते 1 लाख तास पर डे आणि आपल्यासाठी काम होते 10 ते 12 तास. हा झाला पहिला फरक. ही 10,000 दुकानं जर 4% हिशोबानं फक्त बाटाजीला 100 रुपये जरी रोजा प्रमाणात देत असतील तर बाटाजीचा एका दिवसाचा इन्कम आहे 10 लाख रुपये पर डे. आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की हे जे 10,000 दुकानं आहेत, या 10,000 दुकानामध्ये बाटाजीला कुठंतरी बसण्याची गरज आहे का? मुळीच नाही.
किंवा या 10,000 दुकानापैकी काही दुकानं जर बंद राहिले तर बाटाचं जे इन्कम आहे हे शून्य होईल का? मुळीच नाही. कमी होईल पण शून्य होणार नाही. आता या ठिकाणी पहिल्या ए साईडच्या लोकांचे आपण 2 प्रिन्सिपल पाहिले, तर बी साईडचे लोक सुद्धा 2 प्रिन्सिपल अप्लाय करतात जे या ए साईडच्या लोकांच्या प्रिन्सिपलच्या टोटली अपोजिट असतात. ते कोणते? तर सगळ्यात पहिला आहे टाइम मल्टिप्लाय, टाइम मल्टिप्लिकेशन, वेळेचा गुणाकार करणे. या ठिकाणी काय झालं, 10,000 दुकानाचा 10 तास वेळ बाटाजींनी काय केला, विकत घेतला आणि स्वतःचा वेळ मल्टिप्लाय केला, 1,00,000 तास केले. आधी 10 ते 12 तास बाटाजीचे होते, आज 1,00,000 तास आहे, वेळ मल्टिप्लाय झाला. त्यानंतर दुसरं जे प्रिन्सिपल त्यांनी लागू केलं ते आहे मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कम. आधी बाटाजीचं एकच दुकान होतं, आज बाटाजीचे 10,000 दुकानं आहेत. म्हणजे बाटाजीचं आधी एकच सोर्स होतं उत्पन्नाचं, आज 10,000 सोर्सेस आहेत. आणि महत्वाचा विषय म्हणजे या बाटाजीला यांच्या दुकानामध्ये मेंटली आणि फिजिकली हजर राहण्याची काहीही गरज नाही, शिवाय त्यांना डेली काम करण्याचं कुठलंही कारण नाही आहे. म्हणजे ए साईडच्या लोकांचे प्रिन्सिपल याच्या विरुद्ध बी साईडच्या लोकांचे प्रिन्सिपल आहेत, म्हणजे काम करण्याची पद्धत आहे. म्हणूनच एवढी मोठी तफावत आपल्याला दिसत आहे. तर मग हे सगळं मी तुम्हाला का सांगत आहे, तर बाटाजीनं हे सगळं करण्यासाठी बाटाजीला खूप सारी इन्व्हेस्टमेंट करावी लागली, मोठ्या प्रमाणावर मालाचं उत्पादन करावं लागलं, एवढ्या साऱ्या दुकानांना द्यावं लागलं, पुरवावं लागलं. परंतु आपल्या मी जो बिझनेस प्लॅन तुम्हाला सांगत आहे त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट न करता आपण बाटाजी सारखे हे दोन्ही प्रिन्सिपल लागू करू शकतो. ते कशा पद्धतीनं ते आता आपण पुढे पाहूया. तर आपली कंपनी आपल्याला पैसा कुठून देते, तर ऑलरेडी पैसा ज्या ठिकाणी आहे तिथूनच आपली कंपनी आपल्याला पैसा देते. तर जसं मी तुम्हाला सांगितलं की आपण सकाळपासून रात्री झोपेपर्यंत वेगवेगळ्या वस्तू उपयोगात आणत असतो आणि त्या कुठून तरी खरेदी करत असतो. म्हणून आपण कोण आहोत, कस्टमर आहोत. आणि आपल्याला ज्या वस्तू लागतात त्या वस्तू आपण कुठून खरेदी करतो, एखाद्या किरकोळ विक्रेत्याकडून, रिटेलरकडून. तो कुठून आणतो, होलसेलरकडून. आणि हा कुठून आणतो, डिस्ट्रीब्युटरकडून. डिस्ट्रीब्युटरकडून आणतो C&F एजंटकडून. आणि हे एजंट लोक घेतात मॅन्युफॅक्चरिंग कंपनीकडून. अशा पद्धतीनं वस्तू आपल्या घरापर्यंत पोहोचते. आणि एखादी वस्तू काय काम करते त्याच्यासाठी त्याची काय होते, ॲडव्हर्टाईज होते. टीव्हीवर किंवा वर्तमानपत्रामध्ये त्याची ॲडव्हर्टाईज होते. आता एखादी वस्तू जेव्हा आपण दुकानातून विकत घेतो, समजा MRP त्याची 100 रुपये आहे, आपण 100 रुपयाला एखादी वस्तू विकत घेतली, तर ती 100 रुपयाची वस्तू कंपनीमध्ये 100 रुपयाला बनते का? नाही. तर बेस्ट ऑफ द बेस्ट क्वालिटीचे जे प्रोडक्ट आहेत ते त्याच्या MRPच्या 30% ला बनतात. 10% कंपनी स्वतःचा नफा ठेवते आणि 40%ला प्रत्येक प्रोडक्ट कंपनीच्या बाहेर येते. पण आपण किती पे केले, 100%. मग 60% जो पैसा आहे हा पैसा कुठं गेला, तो या मधातल्या लोकांनी वाटून घेतला. आता हा 60% पैसा जो जात आहे तो कोणाच्या खिशातून जात आहे, कंपनीच्या. कारण की कस्टमरच्या, कारण कंपनीने स्वतःचे 10% प्रॉफिट घेऊन घेतलेला आहे. आता 60% पैसा किती मोठा आहे ते आपण पाहू. समजा आपण मिडल क्लास फॅमिलीमध्ये आहो आणि आपल्याला दर महिन्याला 10,000 रुपयाच्या वस्तूंची खरेदी करावी लागत आहे, पण त्याची ॲक्च्युअल कॉस्ट किती आहे, फक्त 4,000 रुपये. आपण जास्तीची किती देत आहोत, 6,000 रुपये. आणि हे जर एका वर्षाचे पकडले, 12 महिन्याचे पकडले, तर ते किती होतात, 72,000 रुपये. आणि हेच जर आपल्या आजूबाजूच्या क्लोज 10 फॅमिलीचा जर विचार केला तर ही रक्कम होते 7,20,000 रुपये. एवढी मोठी रक्कम फक्त 10 फॅमिली या मधातल्या लोकांना देत आहे. परंतु महत्त्वाचा विषय हा आहे की कंपनीमधून निघणारा प्रोडक्ट जे आहे ते जसंच्या तसं हे लोक आपल्यापर्यंत पोहोचवतात. त्याच्या गुणवत्तेमध्ये कुठली सुधारणा करत नाही. तरीही किती पैसा ठेवतात, 60% पैसा ठेवतात. कंपनी किती ठेवत आहे, फक्त 10%. आणि कस्टमरला किती द्यावा लागत आहे, 100%. हा 60% पैसा हे लोक आपल्या माध्यमातून घेत आहेत. आता हा पैसा एवढा मोठा आहे ही गोष्ट अजूनही कस्टमरच्या लक्षात आली नाही. तर ती आली ह्या बी साईडच्या लोकांच्या. त्यांनी काय केलं, मॉल ओपन केले. आता आपल्याला माहित आहे की मॉलमध्ये काय होते की एकाच छताखाली आपल्याला सगळ्या वस्तू मिळतात. आणि काय मिळते, 5 ते 10% डिस्काउंट मिळतो. आणि उरलेली सगळी रक्कम कुठं जात आहे, परत कंपनीकडे किंवा बी साईडच्या लोकांकडे. आणखी आता ट्रेंड चेंज झाला. आता काय आलं, ई-कॉमर्स आलं. आपण ऑनलाईन सगळे ओढलो, Amazon, फ्लिपकार्टवरून आपण वेगवेगळ्या वस्तूंची खरेदी करत आहोत. तर इथं काय होते, इथं सुद्धा आपल्याला 5 ते 10% काय मिळते, डिस्काउंट मिळते. आणि उरलेला सगळा पैसा कोण ठेवत आहे,
हे मधातले लोक ठेवत आहे. आता इथे हे सांगायचा उद्देश काय आहे की पैसा कुठं आहे, तो कस्टमर आणि कंपनीच्या मध्ये आहे. मॅन्युफॅक्चरिंग मध्ये पैसा नाही आहे, पैसा आहे डिस्ट्रीब्युशन मध्ये, प्रोडक्टचं ग्राहकापर्यंत पोहोचवण्यामध्ये खरा पैसा आहे आणि प्रत्येकाचं लक्ष या 60% पैशावर आहे. आपली कंपनी म्हणत आहे की या मधातल्या लोकांचं कुठल्याच प्रकारचं काम नाही. कस्टमर, घेणारा आणि देणारी कंपनी हे दोनच घटक या प्रवाहामध्ये महत्वाचे आहे. कस्टमरच्या माध्यमातून जो 60% पैसा जात आहे तो त्याला परत मिळवण्याची संधी मिळाली पाहिजे, हा आपल्या या बिझनेसचा उद्देश आहे आणि अशाच माध्यमातून आपलं काम होते. तर हा 60% पैसा आपण कसा मिळवू शकतो किंवा आपली कंपनी आपल्याला कसा देते ते आता आपण पाहणार आहोत. तर सगळ्यात आधी सगळ्यात आधी 60% बायफर्केशन आपण पाहू. कंपनी आपल्याला 10 ते 15% डिस्काउंट देते. त्यानंतर 3 ते 21% पर्यंत परफॉर्मन्स बोनस देते, तो दर महिन्याला असतो आपल्या परफॉर्मन्स नुसार. त्यानंतर 6 ते 9% लीडरशिप बोनस देते आणि 15% डेट बोनस देते, जे दिवाळी किंवा फॉरेन टूरच्या माध्यमातून कंपनी आपल्याला देते. हे इन्कम देण्यासाठी कंपनीचे काही प्रोडक्ट्स आहेत, त्याच्या काही कॅटेगरीज आहेत. सगळ्यात पहिली कॅटेगरी आहे पर्सनल केअर, आपल्याला सकाळपासून रात्री झोपेपर्यंत लागणारे प्रोडक्ट. त्यानंतर होम केअर, घरामध्ये स्वच्छतेसाठी लागणारे प्रोडक्ट. त्यानंतर ब्युटी केअर, यामध्ये 2 ब्रँड आहेत, एक ॲटिट्यूड आणि एक आर्टिस्ट्री. तर आर्टिस्ट्री हा जो ब्रँड आहे हा जगातल्या 5 प्रीमियम ब्युटी ब्रँडपैकी एक आहे आणि याचे 25 दिवसामध्ये व्हिजिबल रिझल्ट आहे. त्यानंतर दुसरा जो ब्रँड आहे तो आहे ॲटिट्यूड, जो इंडियन स्किननुसार आणि इंडियन इकॉनॉमीनुसार डिझाईन केलेला आहे. त्यानंतर 1934 पासून जगातला नंबर 1 फूड सप्लिमेंटरी ब्रँड आपल्याकडे आहे, ज्याचं नाव आहे न्यूट्रीलाइट. त्यानंतर हा जो यामध्ये जे प्रोडक्ट आहेत हे आपल्याला आजार न होण्यासाठी उपयोगाचे आहेत. त्यानंतर शेतीचं एक प्रोडक्ट आहे अपसांशी, की जे शेतकऱ्याचं 25 ते 30% खर्च कमी करते आणि सोबत 30 ते 40% पर्यंत उत्पन्न वाढण्यासाठी मदत करते. त्यानंतर एक कुकर आहे आपल्याकडे, ज्यामध्ये बिना तेलाची भाजी होते. 5 लेअर स्टीलमध्ये बनलेला आहे. त्यानंतर 30 वर्षाची अशी वॉरंटी, याला कुठल्याच प्रकारची शिटी नाही आहे आणि सगळं न्यूट्रिशन लॉक करून हे अन्न शिजवते. त्यानंतर एक वजन कमी करण्याचा प्रोग्राम आहे, ज्याचं नाव आहे वाव, जो 3 महिन्यामध्ये नॅचरली 15 किलो वजन कमी करण्यासाठी मदत करते. त्यानंतर एक हर्बलची रेंज आहे, ज्यामध्ये आयुर्वेदिक प्रोडक्ट कंपनीने सुरू केलेले आहेत. हे सगळे जे प्रोडक्ट आहेत हे 187 प्लस आहेत आणि प्रत्येक प्रोडक्टची 100% मनी बॅक गॅरंटी आहे. कुठलाही प्रोडक्ट 30% वापरा आणि 30 दिवस वापरा, तरी आपलं जर समाधान होत नसेल, आपल्याला रिझल्ट मिळत नसेल, तर आपण कंपनीचा सरकारचा टॅक्स काढून कंपनी आपल्याला सगळे पैसे परत करते. अशा प्रकारची गॅरंटी घेणारी जी कंपनी आहे त्या कंपनीचं नाव आहे ॲमवे. आता मार्केटमध्ये खूप साऱ्या कंपन्या आहेत, परंतु आपल्याला जर कुठली कंपनी निवडायची असेल तर काही बेसिक गोष्टी असतात ज्या आपण विचारात घेतल्या पाहिजे. त्यामध्ये असते कंपनी किती वर्ष जुनी आहे, सोबत कंपनीची जर प्रोडक्ट बेस असेल तर प्रोडक्ट कशा क्वालिटीचे आहे आणि सर्व्हिस बेस असेल तर सर्व्हिस किती जलद आणि प्रामाणिक आहे. ह्या 2-3 गोष्टी आपण लक्षात घेणं आवश्यक असते. तर आपण थोडीशी कंपनीची आपली हिस्ट्री पाहूया. कंपनीची सुरुवात झाली होती 1959 मध्ये US मध्ये एका प्रोडक्टच्या माध्यमातून. कंपनी 1998 मध्ये भारतात आली 6 प्रोडक्टच्या माध्यमातून. आज कंपनी 110 देशांमध्ये काम करत आहे. पूर्ण जगामध्ये कंपनीचे जवळपास 450 प्लस प्रोडक्ट आहेत. इंडियामध्ये 187 प्लस प्रोडक्ट आहेत. त्यानंतर कंपनीजवळ स्वतःचे 1150 प्रोडक्ट पेटेंट आहेत. पेटेंट म्हणजे ज्याची कुणीही कॉपी करू शकत नाही. जवळपास एका पेटेंटचा 6 कोटी रुपये खर्च येतो आणि कंपनीजवळ प्रत्येक प्रोडक्टचे प्रत्येकी 6 पेटेंट आहेत. शिवाय 500 जे पेटेंट आहेत हे पेंडिंग आहेत. त्यानंतर कंपनीजवळ स्वतःची 7000 एकर ISO सर्टिफाईड ऑर्गॅनिक शेती आहे, जी शेती शेतकरी न करता 1000 सायंटिस्ट लोक करतात. नासानंतर एकमेव आपली कंपनी अशी आहे की एवढे मोठे सायंटिस्ट आपल्या इथं काम करत आहेत. त्यानंतर कंपनीला EEEचा अवॉर्ड मिळालेला आहे WHO कडून. म्हणजे WHOचं असं म्हणणं आहे की या कंपनीचे जे प्रोडक्ट आहेत हे इफेक्टिव्ह आहेत, इकॉनॉमिकल आहेत, सोबत इको फ्रेंडली सुद्धा आहेत. कंपनीची 5+ ची रँक आहे. इथून 500 वर्षापर्यंत कंपनीला कुठल्याही प्रकारचा नफा झाला नाही तर कंपनीचं काही बिघडत नाही. त्यानंतर कंपनीच्या स्वतःच्या 72 रिसर्च आणि डेव्हलपमेंट लॅब आहेत. एक लॅब जवळपास 150 एकरांची आहे. त्यानंतर कंपनीचे स्वतःचे 2 सॅटेलाइट्स आहेत. त्यानंतर कंपनी सीड पासून तर सप्लिमेंट पर्यंत संपूर्ण जबाबदारी स्वतःकडे घेते. कुठलाही कच्चा माल थर्ड पार्टी करून घेत नाही. त्यानंतर कंपनीचा वार्षिक टर्नओव्हर आहे 80,000 कोटी
आणि या 80,000 कोटी रुपयामधून 60% पैसा कंपनी आपल्यासारख्या बिझनेस करणाऱ्या लोकांना देत आहे. आता ही जे 7,000 एकर आयएसओ सर्टिफिकेट ऑर्गॅनिक शेती आहे, ही शेती कशी करता हे थोडक्यात सांगतो. बियाची निवड करायची असेल तर त्याची DNA टेस्ट होते, जे त्यांच्या निकषामध्ये बसते त्या बियाची निवड होते आणि बाकीचं बी फेकून दिलं जाते. त्यानंतर झाडाला जर पाणी द्यायचं असेल तर 3 ते 4 वेळा पाणी फिल्टर केले जाते, नंतर ते झाडांना दिले जाते. त्यानंतर जर समजा कीड आली असेल तर त्यावेळेला कुठली फवारणी करत नाही, तर लेडीबर्ड नावाचे किडे सोडतात, जे किडे अनावश्यक कीड खाऊन टाकतात. त्यानंतर ट्रॅक्टर, हार्वेस्टर यासारखं जर उपकरण सोडायचं असेल तर ते डिझेल पेट्रोल चालणारं सोडत नाही, तर ते सौर ऊर्जेवर चालणारं सोडतात. एवढंच नाही तर त्या ज्या भागामध्ये फार्मिंग होते तिथून विमानाला सुद्धा जाण्याची बंदी आहे. याचं कारण असं, कुठल्याही प्रकारचं पोल्युशन त्या ठिकाणी मिक्स होऊ नये. म्हणजे सांगायचं तात्पर्य हेच आहे की एवढ्या केअरफुली शेती केली जाते आणि म्हणूनच कंपनी 100% मनी बॅक गॅरंटी घेत आहे. आता एवढ्या मोठ्या कंपनीची आपल्याला 60% ची पार्टनरशिप मिळत आहे, तर आपल्याला खूप मोठी रक्कम द्यावी लागत होती, द्यायला पाहिजे, परंतु असं होत नाही. कंपनी काय म्हणते की आम्हाला तुमच्याकडून कुठल्याही प्रकारची रजिस्ट्रेशन फी नको, तुम्ही एका स्पॉन्सरच्या मदतीनं या ठिकाणी फक्त आधार कार्ड, पॅन कार्ड आणि बँक डिटेल देऊन 60% ची पार्टनरशिप कंपनीची घेऊ शकता. म्हणजे एका अर्थानं तुम्ही कंपनीची ओनरशिप घेऊ शकता. आता या ठिकाणी कंपनी म्हणत आहे की बा आमचे जे प्रोडक्ट आहेत 100% मनी बॅक गॅरंटीचे आहेत आणि इफेक्टिव्ह आहे, परंतु आपल्याला केव्हा लक्षात येईल की खरोखर प्रोडक्ट चांगले आहेत की नाही, तर प्रोडक्ट यूज केल्यानंतर. तर सुरुवातीला कंपनी सुद्धा म्हणते की काय करा, प्रोडक्ट यूज करा. यूज केल्यानंतर जर आपल्याला प्रोडक्ट चांगले वाटले नाही तर आपण कंपनीकडे परत करायचे आणि आपले पैसे परत घ्यायचे. पण आपल्याला जर वाटलं की हे प्रोडक्ट खरोखर चांगले आहे, सोबत 60% ची पार्टनरशिप आहे, सपोर्ट करायला 100% टीम आहे, त्यानंतर WHO ने सुद्धा आपल्याला कौतुक केलेले आपले प्रोडक्ट आहे. तर आणि जर हे सगळं पाहून जर आपलं बिझनेस करण्याची जर इच्छा होत असेल तर आपल्या डोक्यामध्ये सगळ्यात पहिला प्रश्न निर्माण होतो की हा बिझनेस कसा करायचा. आता या ठिकाणी Amway आपल्याला प्रोडक्ट प्रोव्हाइड करते आणि आपलं अकाउंट मेंटेन करते, पण बिझनेस कसा करायचा यासाठी कंपनीकडे एक वेगळी सिस्टीम आहे, जिचं नाव आहे BWW, बिट वर्ल्ड वाईड. ही जागतिक दर्जाची एक युनिव्हर्सिटी आहे, जी जे जगातल्या 21% लोकांना दरवर्षी श्रीमंत होण्यासाठी मदत करते. बिझनेस कसा करायचा हे सिस्टीमला विचारलं की बिझनेस आपल्याला समजतो. तर सिस्टीम आपल्याला 3 माध्यमातून बिझनेस सांगते. पहिलं म्हणजे सीडीज. आता आपल्याला यूट्यूब लिंकद्वारे याचा आपण आस्वाद घेऊ शकतो. सीडीज कोणाच्या असतात की ज्या लोकांनी हा बिझनेस 0 to hero कम्प्लीट केलेला आहे आणि जे पॅसिव्ह इन्कम घेत आहे, तर त्या लोकांचा पूर्ण या ठिकाणी सक्सेस स्टोरी असतात. शिवाय बिझनेसमधले काही बारकावे ते लोक आपल्याला सांगतात. त्यानंतर पॉझिटिव्ह मेंटल ॲटिट्यूडचे काही बुक्स आहेत. त्यानंतर फंक्शन्स आहेत, काही मिनी फंक्शन्स असतात, काही मेगा फंक्शन्स असतात. सोबत तुम्हाला सपोर्ट करायला टीम आहे. त्यानंतर ज्या व्यक्तीच्या माध्यमातून तुम्ही बिझनेसमध्ये येत आहात ती अपलाईन आहे आणि मेंटर सुद्धा आहे. तर अशा पद्धतीनं ही सगळी सिस्टीम क्रिएट झालेली आहे बिझनेस कसा करायचा हे शिकवण्यासाठी. तर ही सिस्टीम आपल्याला सांगते की आपण प्रोडक्ट यूज केले आणि बिझनेसची आपली डिसिजन झालेली आहे, तर सगळ्यात पहिले आपलं काम करायचं आहे, यूज केल्यानंतर काय करायचं आहे, शेअर करायचं आहे. आज जो बिझनेस प्लॅन मी तुमच्यापुढे शेअर करत आहे, अशाच प्रकारचा बिझनेस प्लॅन, प्रोडक्टची इन्फॉर्मेशन आपल्याला काय करायची आहे, शेअर करायची आहे. आता कुठलीही चांगली गोष्ट आपण कुणाला शेअर करतो, आपल्या जवळच्या लोकांना. आणि विचार जर केला तर आपल्या जवळ खूप सारे लोक असतात. आपल्या घरी जर एखादा लग्न समारंभ असेल, वाढदिवस असेल, तर जवळपास 500 ते 1000 पत्रिका आपण छापतो, परंतु आपल्याला एवढ्या लोकांची गरज नाही. मिनिमम 100 फॅमिली ह्या प्रत्येकाच्या क्लोज असतात, जवळच्या असतात. त्या 100 फॅमिलीपर्यंत टीमच्या माध्यमातून हा बिझनेस प्लॅन आपल्याला घेऊन जायचा आहे. काय होते, 100 पैकी डेफिनेटली 10 फॅमिली हा बिझनेस करण्याचा स्ट्रॉंग डिसिजन घेतात आणि 20 फॅमिली आपल्यासोबत प्रोडक्ट यूज करतात. त्या म्हणतात की बिझनेस नको, पण प्रोडक्ट मात्र आम्ही जरूर वापरू. अशा प्रकारे आपण 100 फॅमिलीपर्यंत बिझनेस प्लॅन शेअर केल्यानंतर अशा प्रकारचा रिझल्ट आपल्याला मिळतो. आता या ठिकाणी तुम्ही सुरुवातीला एक फॅमिली होती की ज्यांनी बिझनेस करायचं डिसिजन घेतलं होतं. आज आपल्यासोबत किती फॅमिली हा बिझनेस करत आहे, 10 फॅमिली करत आहेत आणि आपल्यासोबत 11 फॅमिलीचं एक युनिट तयार झालं. आणि हे काम करावं लागतं फक्त दिवसाचे 2 तास. आता 2 तास कुठले, तर आपला वाया जाणारा वेळ, आपला प्रायोरिटी पूर्ण सेट झाल्यानंतर जो उरलेला वाया जाणारा वेळ आहे, व्हॉट्सअप, फेसबुक, चॅटिंग, त्यानंतर वर्तमानपत्र वाचण्याचा वेळ, गॉसिप करण्याचा वेळ, हा वेळ वाचवून आपल्याला या ठिकाणी इन्व्हेस्ट करायचा. इथं वेळ इन्व्हेस्ट करावा लागतो, पैसा इन्व्हेस्ट करण्याची गरज नाही. आणि वेळही किती इन्व्हेस्ट करावा लागतो, फक्त 2 तास. आपण 2 तास इन्व्हेस्ट केले, परंतु आपल्यासाठी काम झालं 22 तास एका दिवसाला. त्यानंतर ह्या 11 फॅमिली दर महिन्याला फक्त 10,000चा टर्नओव्हर करतात. टोटल टर्नओव्हर होतो 1,00,000चा. आणि या ठिकाणी कंपनी आपल्याला देते 5 ते 7,000 रुपये
पार्ट टाइम स्पेअर टाइम 2 तास काम करू. आता इथं एक गोष्ट थोडंसं आपल्याला वाटू शकते की हे चेन आहे का, पण चेन मध्ये आणि याच्यामध्ये खूप मोठा डिफरन्स आहे. चेन ही माणसं जोडल्यानंतर पैसे देते आणि आपली कंपनी ही टर्नओव्हर झाल्यानंतर पैसे देते. तुम्ही 100 जणांची जरी टीम केली पण टर्नओव्हर होत नसेल तर पैसा मिळणार नाही. आणि 5-6 जणांची जरी टीम असेल पण टर्नओव्हर चांगला होत असेल तर पैसा मिळेल. या ठिकाणी डिझाईन तशीच दिसते परंतु चेन नाही. या ठिकाणी आपल्याला 2च प्रिन्सिपलवर काम करण्याची संधी आहे, टाइम मल्टिप्लाय आणि मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कम. हे 2 प्रिन्सिपल लागू करण्याचं हे एक माध्यम आहे. आता या ठिकाणी काय होते की 5 ते 7 हजार रुपये आपल्याला मिळतात आणि तुम्ही म्हणाल की आता माझे 100 फॅमिली होत्या यांच्यापर्यंत जाऊन माझं पोहोचणं झालं, आता मला एवढंच इन्कम इथून मिळेल का, तर मुळीच नाही. या ठिकाणी सिस्टीम पुन्हा आपल्याला काय सांगते की आम्ही तुम्हाला तुमच्या 100 फॅमिलीपर्यंत पोहोचण्यासाठी मदत केली, तुमच्यासोबत 10 फॅमिलींनी डिसिजन घेतलं, तसंच तुम्हाला या 10 फॅमिलीला मदत करायची आहे त्यांच्या 100 फॅमिलीपर्यंत पोहोचण्यासाठी. त्यांच्यासोबत सुद्धा प्रत्येकी 10 फॅमिली स्ट्रॉंग डिसिजन घेतात. म्हणजे 10 फॅमिली त्यांच्यासोबत पुन्हा 10 फॅमिली काय होतात, प्रत्येकी बिझनेसमध्ये येतात. टोटल फॅमिलीचं युनिट होते 100 फॅमिलीचं. रोज काम करावं लागते फक्त 2 तास आणि आपल्यासाठी काम होते 200 तास पर डे. त्यानंतर ह्या 100 फॅमिली दर महिन्याला फक्त 10,000चं टर्नओव्हर करतात. टोटल टर्नओव्हर होतो 10 लाखाचा. इथं आपल्याला 21% म्हणतात आणि इथं आपल्याला मिळतात 60 ते 70 हजार रुपये पर मंथ 2 तास काम करून. आता इथं थोडंसं लक्ष देण्यासारखं आहे. जसं बाटाजीच्या बद्दल मी बोललो होतो तसं इथं सुद्धा आपल्यासाठी लागू होत आहे. आता ह्याच्या सुरुवातीला आपली एक फॅमिली होती, आज आपल्या किती फॅमिली आहेत, 100 फॅमिली आहेत. सुरुवातीला एक सोर्स होता, आज किती सोर्सेस आहेत, 100 सोर्सेस आहेत. मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कम हा आपल्याला प्रिन्सिपल लागू झाला. दुसरं, आपण किती तास काम करत आहोत, 2 तास, पण आपल्यासाठी काम किती तास होत आहे, 200 तास. 2 तासाचे 200 तास झाले म्हणजे टाइम मल्टिप्लाय झाला आणि आपलं जे इन्कम आहे वेळेवर डिपेंड आहे. त्यामुळे टाइम जेव्हा मल्टिप्लाय होतो तेव्हा इन्कम सुद्धा आपलं मल्टिप्लाय होते. आधी आपण 5 ते 7 हजार रुपये घेत होतो, आज आपण 60 ते 70 हजार रुपये घेत आहोत. इन्कम मल्टिप्लाय झालं. म्हणजे या ठिकाणी हे 2 प्रिन्सिपल कुठल्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंट न लागू करता आपण अप्लाय करू शकतो आणि त्याचा फायदा घेऊ शकतो. आता ह्या 100 फॅमिली ज्या आहेत या 100 फॅमिलीमध्ये तुम्हाला हजर राहण्याचं गरज आहे का, बिलकुल नाही. तुम्ही जर इथून मायनस झाले तर 99 फॅमिली बिझनेस करत आहे. तुमचे 2 तास जरी मायनस झाले तरी 198 तास काम होत आहे. म्हणजे हे जे इन्कम आहे हे शून्य होत नाही, कमी होऊ शकते परंतु शून्य होणार नाही. असे यालाच पॅसिव्ह इन्कम म्हणतात की आपण पैशासाठी काम न करता पैसा आपल्यासाठी काम करायला लागतो आणि अशा प्रकारची संधी आपल्याला या बिझनेसमधून मिळते. आता इथं आपण सुरुवातीला जेव्हा प्रोडक्ट यूज करतो तेव्हा आपल्याला पहिलं इन्कम मिळालं. त्यानंतर आपण 21% पर्यंत हा बिझनेस बिल्ड केला तेव्हा आपल्याला हे दुसरं सुद्धा इन्कम मिळालं. पण आपल्या बिझनेसमध्ये तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं प्लॅनच्या सुरुवातीला की नासाचे सायंटिस्ट आहेत, डॉक्टर आहेत, वकील आहेत, मोठमोठ्या प्रोफेशनचे लोक आहेत, त्यांचं दिवसाचं इन्कम 2-3 लाखाच्या वर आहे. मग या 60 ते 70 हजार रुपये महिन्यासाठी ते या बिझनेसमध्ये आले असतील का, मुळीच नाही. ते आलेले आहे त्या तिसऱ्या इन्कमसाठी ज्याला आपण लिडरशिप बोनस म्हणतो. आणि हे जे बोनस आहे हेच बोनस आपल्याला पॅसिव्हली मिळत असतं. आता ते कसं मिळतं तुम्हाला त्याचं एक उदाहरण सांगतो की या ठिकाणी आपण 21% पर्यंत बिझनेस बिल्ड केलेला आहे आणि आपल्याला इथं मिळत आहे 60 ते 70 हजार रुपये पर मंथ. आता सुरुवातीला आपल्यासोबत ज्या 10 फॅमिली आल्या होत्या त्यातल्या काही फॅमिली वेगवेगळ्या स्तरावर असतील कारण प्रत्येक जण बिझनेस करत आहे. कुठली फॅमिली 18% असेल, कुठली 15% असेल, कुठली 12 असेल, कुठली 9 असेल. आपल्याला काय करायचं आहे की या फॅमिलीला मदत करायची आहे कारण हा जगातला एकमेव बिझनेस असा आहे की दुसऱ्याला मदत केल्याशिवाय पुढे जात नाही आणि दुसऱ्याला मदत करूनच आपली प्रगती होते. तर जेव्हा आपण या फॅमिलीला मदत करतो कशासाठी, 21% जाण्यासाठी, त्यावेळेला कंपनी आपलं हे इन्कम बंद करते आणि हे इन्कम या फॅमिलीला देणं सुरू करते. आपल्याला काय देते तर 80,000 ते 1 लाख रुपये पर मंथ 3 जनरेशन पर्यंत. ह्याच्या बिझनेसची ब्युटी आहे. कंपनी तुम्ही तुमचे मुलं आणि त्यांची मुलं 3 पिढ्यांपर्यंत हे इन्कम देते. जर हे इन्कम आणखी वाढवायचं असेल तर जसं आपण एका फॅमिलीला मदत केली तसं जेव्हा आपण 3 फॅमिलीला मदत करतो 21% जाण्यासाठी तेव्हा आपल्या बिझनेसमध्ये त्याला एमरल्ड म्हणतात. त्यांचं इन्कम असते 2 ते 3 लाख रुपये पर मंथ 3 जनरेशन पर्यंत. असंच जेव्हा आपण 6 फॅमिलीला मदत करतो त्याला आपल्या बिझनेसमध्ये डायमंड म्हणतात. त्यांचं इन्कम असते 5 ते 7 लाख रुपये पर मंथ 3 जनरेशन पर्यंत. आणि हे जे लोक असतात जे 3 जनरेशन पर्यंत जे इन्कम घेत आहेत त्याच लोकांना इथं 15% डे बोनस इथं चौथं इन्कम आहे ते कंपनी प्रोव्हाइड करते. तर अशा पद्धतीने आपण ह्या बिझनेसच्या माध्यमातून आपले स्वप्न पूर्ण करू शकतो. तर या ठिकाणी हा बिझनेस प्लॅन इथं क्लोज करतो आणि हा बिझनेस प्लॅन ऐकल्यानंतर
आपल्या डोक्यामध्ये दोन प्रश्न निर्माण होतात. सगळ्यात पहिला प्रश्न हा आहे की हे जे या बोर्डवर प्रेझेंटेशन झालं हे खरोखर खरं आहे का, म्हणजे खरंच अशा प्रकारचे इन्कम घेणारे लोक या बिझनेसच्या माध्यमातून आहेत का. तर याचे हजारो पुरावे आमच्याकडे आहे, तुम्ही चेक करू शकता. दर महिन्याला 400 सिल्वर ॲम्वेच्या माध्यमातून ब्रेक होत आहे. प्रत्येक व्यक्ती 400 व्यक्ती प्रत्येक महिन्याला हे 60 ते 70 हजार रुपये इन्कम घेत आहे. आणि दुसरा प्रश्न हा निर्माण होऊ शकतो की जर हे खरं असेल तर मी करू शकतो का. तर त्यासाठी अख्खी टीम तुम्हाला मदत करायला तयार आहे. सो थँक्यू. कम अँड जॉईन अस. बॅक टू द होस्ट.